नमस्कार मित्रांनो, आपण ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या ठिकाणी रेड्यामुखी वेद बोललेला त्या ठिकाणी आपण आलेलो आहे। रेड्यामुखी वेद बोलविले हेच ते अतिपवित्र ठिकाण। तर मित्रांनो, संत ज्ञानेश्वर महाराजांनी वयाच्या 12व्या वर्षी 1909 इसवी सन 1287 माघ शुद्ध वसंत पंचमीच्या शुक्रवारी रेड्यामुखी वेद विलेले अतिपवित्र ठिकाण श्री क्षेत्र दक्षिण काशी शालिवाहन नगरी नागघाट पैठण या ठिकाणी बघा मित्रांनो, तुम्ही पैठणला एखाद्या वेळेस नाथ मंदिरात दर्शन करण्यासाठी आलेले असाल तर यायचंही असेल तर तुम्ही या ठिकाणी नागघाट म्हणून एक असं रेड्याला वेद बोललेले ठिकाण, या ठिकाणी तुम्ही येऊ शकता। एकदम जवळच असं हे नागघाट मंदिर आहे। या ठिकाणी भरपूर असे देवाचे मंदिर आहे, गणपती, महादेव, ज्ञानेश्वर महाराज असे भरपूर मंदिर आहे। एकदम बघण्यासारखं ठिकाण आहे नागघाट या ठिकाणी भरपूर असे पर्यटक येत असतात। या ठिकाणी बघू शकता पेशवे गणपती, एकदम असं भारी देवस्थान आहे। गंगाच्या काठेवर असलेलं सगळं असं एकदम बघण्यासारखं ठिकाण आहे। बघा मित्रांनो, या ठिकाणाहून आपण नाथ मंदिर बघू शकतो। ते विधी हॉल या ठिकाणाहून दिसत आहे। हे बघा, एकदम मस्त वातावरण या ठिकाणी। आणि एक सांगण्याचं जर म्हटलं गेलं तर एकदम मस्त बघण्यासारखं ठिकाण आहे। एकदम शांत वातावरण आहे, खेटूनच असलेलं गंगाचं पाणी, एकदम असं उंच आहे। एकदम मस्त हे मित्रांनो, आपण नागघाटाचा बहुतांश परिसर बघितलेला आहे। आता वरच बघू आपण नागदेवता। या ठिकाणी नागदेवता आहे, 2 नंदी या ठिकाणी, पुन्हा मंदिर असं एकदम भारी बघण्यासारखा परिसर आहे। या ठिकाणी हनुमान मंदिर आहे। तर मित्रांनो, नक्कीच आपला व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंटद्वारे कळू शकता आपल्याला। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो।